नमस्कार. आज आपण ग्रेड 2 गायनेकोमॅस्टिया ह्याच्या ट्रीटमेंटबद्दल डिस्कशन करणार आहोत. मी आहे डॉक्टर नीरज भबान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर. गायनेकोमॅस्टिया म्हणजे काय? तर पुरुषांमध्ये महिलांसारखे स्तन असणे. आता ह्याचा त्रास हा तरुण मुलांना, पुरुषांना आणि इवन वयोवृद्ध माणसांना पण असतो. गायनेकोमॅस्टियामुळे पेशंट्सना अनेकदा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम खूप जास्त होतो. एक मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतो. अनेकदा ही तरुण मुलं बाहेर जाण्यासाठी घाबरतात. बाहेर जायच्या वेळेला ते टी शर्ट घालत नाहीत का? कारण टी शर्टमध्ये निप्पल जास्त उठून दिसू शकतात. अनेकदा ही पोहायला पण जात नाहीत किंवा दुसऱ्या कुठल्या ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये शर्ट काढायला लागू शकतं ह्या करण्यापासून ती कचरतात. आणि अनेकदा मी बघितलेलं आहे, ह्या गायनेकोमॅस्टियामुळे मुलांचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पण होतं आणि त्यामुळे त्यांचे स्टडीज असतील, त्यांचं काम असेल, डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतील, ह्याच्यावरती पण भरपूर इम्पॅक्ट होतो. तर अशा या गायनेकोमॅस्टियाला आपल्याकडे एक परमनंट इलाज आहे, ज्याला आपण सर्जरीने पूर्णपणे बरं करू शकतो. गायनेकोमॅस्टियाच्या या सर्जरीला आपण लायपोसक्शन विथ ग्लँड एक्सिजन असं म्हणतो. आता तुमच्याबरोबर मी एक इंटरेस्टिंग केस डिस्कस करणार आहे. माझ्याकडे एक मुलगा आला होता. ॲक्च्युली त्याचे वडील घेऊन आले होते त्याला. याचं वय होतं 22 आणि वडिलांचं असं म्हणणं होतं की हा मुलगा बाहेर जात नाही, त्याचे अभ्यासामध्ये पण लक्ष नाही. आणि वडिलांनी त्याला विचारल्यावरती त्यानं हे कारण सांगितलं की त्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी फिमेल हॉर्मोन्स आहेत आणि ज्याच्यामुळे त्याला ब्रेस्ट डेव्हलप झालेले आहेत आणि त्याच्यामुळं त्याला हा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट किंवा सायकोलॉजिकल त्याचे जे काही परिणाम होते त्याचं तो भोगत होता. आता कन्सल्टेशनच्या वेळेला मी त्याला बघितलं. त्यांचे फोटो मी तुम्हाला दाखवेनच आता. त्याला ग्रेड 2B गायनेकोमॅस्टिया होतं. ग्रेड 2B म्हणजे जी काही ग्लँड असते ती निप्पलपेक्षा जास्त असते आणि स्किनचा जो मोल्ड असतो तो बऱ्यापैकी जास्त मोठा असतो. ग्रेड 1मध्ये एकदम ग्लँड छोटी असते आणि निप्पल पण एवढे प्रॉमिनंट नसतात. ग्रेड 2A निप्पल प्रॉमिनंट असतात, ग्लँड असते पण स्किन एक्सेस नसते. आणि ग्रेड 3 ऑलमोस्ट फिमेलसारखे ब्रेस्ट असतात. तर आता ह्या मुलाचं ग्रेड 2B गायनेकोमॅस्टिया होतं आणि ह्याला आपण सर्जरी करायचं ठरवलं. सर्जरी आपण ही पूर्ण भूल देऊन करतो. या सर्जरीला हार्डली 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. यामध्ये आपण काय करतो की निप्पलच्या खाली एकदम छोटासा इन्सिजन घेतो आणि जे काही एक्सेस फॅट असेल, ग्लँडच्या बाजूचं जे काही फॅट असेल ते आपण फॅट सक करून काढून घेतो आणि सेम इन्सिजन म्हणून जी एक्सेस ग्लँड आहे ती काढतो. आणि हे काढताना हे लक्षात घेतो की निप्पलला डॅमेज होणार नाही किंवा आतल्या कुठल्या ऑर्गनला, मसलला पण डॅमेज होणार नाही याची आपण काळजी घेतो. सायमल्टेनियसली जी काही ग्लँड काढली जाते ती ग्लँड काढताना निप्पलच्या खाली एकदम छोटीशी चकती आपण ठेवतो की ज्याच्यामुळे निप्पलला सपोर्ट राहावा आणि बाकीची ऑलमोस्ट 90 to 95% ग्लँड असते ती आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि हे जे काही इन्सिजन घेतलेलं असतं, हा जो काही स्कार असतो तो एकदम फाईन सुचरनी आपण शिवून टाकतो. आता तुम्हाला मी याचा रिझल्ट दाखवेन. हा ऑपरेशननंतर साधारण 1 महिन्यानंतरचा रिझल्ट आहे. दोन्ही पिक्चर्समध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जो मुलगा ज्या वेळेला 1 महिन्यानंतर माझ्याकडे आला होता त्यावेळेला त्याचा कॉन्फिडन्स एकदम जास्त वाढलेला होता आणि त्याला ह्या सगळ्या आजारापासून पूर्णपणे मुक्तता मिळालेली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे गायनेकोमॅस्टिया आहे ह्याचा एक विचार पण त्याच्या मनात आलेला नव्हता. त्याबरोबरच हे जे काही आपण सर्जरी केली होती त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने इन्सिजन घेतलेलं होतं, ज्या पद्धतीने इन्सिजन क्लोज केलेलं होतं ते एकदम फाईन पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला बिफोर आणि आफ्टरच्या रिझल्टमध्ये स्कार किंवा निशाण सर्जरीचं कुठेही मिळणार नाही. सर्जरी झाल्यानंतर पेशंटनी प्रेशर गार्मेंट एकदम व्यवस्थित पद्धतीनं घातलं होतं. त्याची पहिली विजिट होती 4थ्या दिवशी आणि दुसरी विजिट होती ही सर्जरीच्या 1 महिन्यानंतर. आणि त्याला या गायनेकोमॅस्टियामुळं पूर्णपणे मुक्तता मिळालेली आहे. सर्जरी झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी माझे आभार मानले आणि त्यांना मुलाच्या वागण्यातला जो काही फरक होता ऑपरेशनच्या अगोदरचा आणि नंतरचा ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक जाणवला आणि ह्याच्यातच या सर्जरीचं सक्सेस दडलेलं आहे.
गायनेकोमास्टियाबद्दल तुम्हाला शंका असतील किंवा तुम्हाला स्वतः जर गायनेकोमास्टियाचा त्रास असेल तर आमच्या वेबसाईट व्हिजिट करू शकता, ज्याच्यामध्ये मी याच्याबद्दल आणि काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. किंवा मला भेटायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट बुक करा. थँक्यू.